नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजकाल वाढते विजेचे बिल ही जवळपास प्रत्येकासमोरील मोठी अडचण बनली आहे. अशा परिस्थितीत जर विजेचे बिल कमी करण्यासोबत पर्यावरणालाही फायदा होत असेल तर तो कोणाला आवडणार नाही. याच कारणामुळे PM सूर्यघर मोफत वीज योजना लोकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या योजनेअंतर्गत सरकार घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी मोठी सबसिडी देत आहे. विशेष म्हणजे ग्राहक अजूनही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 31 मार्च 2027 पर्यंत लोकांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यामुळे जे लोक सोलर पॅनल बसवण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी सरकारने महत्त्वाचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारी 2024 मध्ये PM सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली होती. लोकांना सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवले जात आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांचा विजेचा खर्च कमी होईल आणि अपारंपरिक ऊर्जेला चालना मिळेल. या योजनेबाबत लोकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ या शर्यतीत सर्वात पुढे असून तेथील मोठ्या संख्येने कुटुंबांनी आपल्या छतावर सोलर पॅनल बसवले आहे. या योजनेचा नागरिक फायदा घेत आहेत. यामुळे विजेची मोठी बचत तर होतच आहे, शिवाय पर्यावरणालाही हातभार लागत आहे. जर एखाद्या व्यक्तीने 2 किलोवॅटचा सोलर प्लॅन्ट बसवला तर त्यासाठी साधारण 1,20,000 रुपये खर्च येतो. यामध्ये केंद्र सरकार 60,000 रुपये आणि राज्य सरकार 30,000 रुपयाची आर्थिक मदत सबसिडी देते. म्हणजेच एकूण 90,000 रुपयाची सबसिडी मिळाल्यानंतर ग्राहकाला स्वतःच्या खिशातून केवळ 30,000 रुपये खर्च करावे लागतात. 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा 3 किलोवॅट किंवा अधिक क्षमतेची सोलर सिस्टीम बसवल्यास ग्राहकांना जास्तीत जास्त 1,00,000 रुपयापर्यंतची सबसिडी मिळू शकते. सध्या या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च 2027 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. मात्र सौर ऊर्जेला मिळणारा वाढता प्रतिसाद, लोकांचा उत्साह पाहता भविष्यातही अशा प्रकारच्या योजना सुरू राहू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आताच एक उत्तम संधी आहे. जे ग्राहक या योजनेअंतर्गत मिळणारे केंद्रीय आर्थिक सहाय्य म्हणजे सबसिडी अनुदान घेऊ इच्छित नाहीत ते गिव्ह इट अप हा पर्याय निवडून नॉन DCR सोलर पॅनलचा वापर करू शकतील. ही सूट 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहील. या निर्णयामुळे जास्तीत जास्त लोकांना रूफटॉप सोलर बसवण्याची संधी मिळेल असा सरकारचा विश्वास आहे. तसेच ग्राहकांना सोलर पॅनल निवडण्यासाठी अधिक पर्याय मिळतील. ऊर्जा उद्योग विविध भागधारकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.